गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये हे निरूपण श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जोपर्यंत आपला अंतःकरण शुद्ध आहे ना तोपर्यंत विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही। फक्त नीतिमत्ता साफ ठेवा। परमेश्वर तुमच्या केसाला, परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही। म्हणजे काय बरं, समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगाला आपण सामोरे जातो, पण जी सुंदरता आहे ना ती सुंदरता नसली तरी चालेल, पण सोज्वलता असली पाहिजे। हा सुगंध नसला तरी चालेल, पण दरवळत असायला पाहिजे। नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचे बंधन असायला पाहिजे। भेट होत नसली तरी चालेल, पण स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे। म्हणजे काय बरं, म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्य आहे ना सुख दुःखाचं सावली आहे। कधी सुख देणारं आहे, कधी दुःख देणारं आहे। म्हणून आपण एखाद्या मनुष्याशी न बोलता कटुता निर्माण करणं हे काही बरं नाही। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, कधी काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल ते सांगता येईल का बरं। म्हणून सर्वांशी आपण प्रेमाने वागलं पाहिजे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश आहे ना हा विजयच ठरतो। पण जेव्हा अनेक संकटांचा सामना करावा लागतो ना त्यावेळी मिळालेला तो विजय असतो, तो इतिहास घडवून टाकतो। आणि हा इतिहास आपल्याला घडवायचा आहे। आपण म्हणत असतो माझ्या जीवनामध्ये भरपूर दुःख आहे, भरपूर संकट आहेत, पण जो या संकटांना दुःखांना हरवून जिंकतो ना तोच खरा मनुष्य असतो। ज्याच्या जीवनामध्ये संकटच नाही, ज्याच्या जीवनामध्ये दुःखच नाही, त्याला आयुष्य म्हणायचं का? ते आयुष्य नव्हे, ते आयुष्य नव्हे। कारण ते बघा, ज्यावेळी पोल्ट्रीची जी कोंबडी असते ना त्या कोंबडीचं आयुष्य कसं असतं, एका जागेवर स्थिर राहणं, तिथेच सर्व काही करणं, तिथेच सर्व काही खाणं, म्हणजे त्या आयुष्याला मजा आहे का? पण जेव्हा स्वच्छंदी पक्षी असतो ना, रानावाणामध्ये जंगलामध्ये फिरत असतो, बघा त्याला शिकारीची सुद्धा भीती असते की आपला कोणी शिकार करेल, पण तरीसुद्धा त्याचं आयुष्य आहे ना सुंदर असतं। त्याचं आयुष्य कमी असेल पण त्याच्या आयुष्यामध्ये आहे ना सुंदरता निर्माण झालेली असते। म्हणजे पंख त्याचेच मजबूत असतात ना जे एकटे उडतात आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात। आपल्या या सुखाची व्याख्या आहे ना आपण स्वतःच ठरवावी। दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली ना तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू शकतो, पण सुख कधीच जिंकता येणार नाही। म्हणून आयुष्यात अनेक ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्त्वाचं असतं ना। म्हणून स्वप्नात हरवून जाणं किंवा जगणं विसरणं ही चांगली गोष्ट नाही ना। म्हणून यशातून शिकलं पाहिजे, पण पराभवातून शिकणं अधिक चांगलं आहे। म्हणून चांगल्या विचारांचा पराक्रम आहे ना तो धैर्यासह आचरणात आणला पाहिजे। पण मनुष्याच्या जीवनामध्ये, म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये दुःख असायलाच हवं। आणि ज्यावेळी आपण दुःखांचा सामना करून जे यश मिळवतो ना त्या यशामध्ये खूप सुख असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, हा नाचणारा मोर आहे ना आणि पैशाचा जोर आहे
तो कधीच कायमस्वरूपी नसतो. काळ संपला ना, पिसारा आणि वेळ आली की पसारा आटपावाच लागतो. म्हणून तुम्हाला जगामध्ये खूप पैसा दिसत असेल, तुमच्या समोर भरपूर कोणी आनंदी राहत असेल, पण त्या आनंदाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कारण तो आनंद आहे ना, तो आनंद थोड्या वेळासाठी आहे. पण समर्थरूपी हे ज्ञान आहे ना, समर्थरूपी हे विचार आहेत, तो आपल्याला आयुष्यभर आनंद मिळणार आहे. पण मनुष्य जोपर्यंत दुसऱ्याचं आयुष्यामध्ये काही चाललं आहे ना, तो जास्त बघण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेच आहे ना, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असून रडवताना त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी सापडून सुद्धा आनंद देताना तेच खरं आयुष्य आहे. आणि हे आयुष्य आहे ना, समर्थांनी आपल्याला जगायला शिकवलेलं आहे. नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये दुःख कमी होती का? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कर्तव्य पार पाडत होतो ना, तोपर्यंत हे पूर्ण आयुष्य आपलं संकटांनी भरलेलं होतं. म्हणजे ही कर्माची सूत्रे आहेत ना, ही कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट आहे ना, ही आपली कार्मिक अकाउंट आहे, ती क्लिअर करण्यासाठी झालेली असतात. म्हणजे हे ऋणानुबंध आहेत ना, याच्याशिवाय एखादं रोप आपल्या अंगणामध्ये सुद्धा फुलत नाही. अनंत जन्मामध्ये प्रत्येक जीवाशी होता असलेला हा एनर्जी एक्सचेंज आहे ना, तो पुन्हा भेटी घडवण्यामध्ये कारणीभूत ठरत असतो. म्हणजे आपण कधी म्हणतो की माझ्या जीवनामध्ये कधी असा प्रसंग येतो ना, तो वाईट मार्गामध्ये गेलेला मनुष्यसुद्धा असतो. मग आपण त्याची संगत धरतो, संगत पकडतो. मग आपण चांगले असून सुद्धा वाईटच गणले जाऊ ना. म्हणून वाईट अशी संगत कधी करू नका. जो आपल्याला दिसतोय ना की बघा तो समोरचा वाईट वागतोय, तर त्याची संगत तुम्ही सोडून द्यायला हवी. म्हणजे कोणाचं दिलेला अथवा किंवा घेतलेला 1 रुपया आहे ना, तो सुद्धा चुकवण्यामध्ये पुढील जन्मी यावं लागतं. म्हणून शक्यतो कोणाचंही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे आहेत ना किंवा दुष्कर्मांचं पुढं संचित आहे, त्या संचित रूपानं आपलं प्रारब्ध घडवत असतात. म्हणजे सत्कर्माची वाढ झाली ना की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व आहे या अनुभवायला यायला सुरुवात होते. गुरु कधीही शोधावा लागत नाही, ते जन्मोजन्मी आपल्यासोबत असतात. म्हणून एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला ना की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरू रूपी करावयास शिकतो. मी जे करतोय ना, ती कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेते. ही विनम्रता जेव्हा अंगामध्ये रुजते ना, आणि मग अर्थातच कर्तेपणाचा हा अहंकार गळून पडतो आणि हातून घडणारे प्रत्येक कर्म आहेत ना, ते अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होण्यास प्रारंभ होतो. म्हणजे काय बरं? म्हणजे म्हणूनच सद्गुरू कृपेचं महत्त्व आहे ना, ते खूप अनन्यसाधारण आहे. तरीही प्रारब्ध भोग टळत नाही. गुरु कृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकतात, पण तीव्र प्रारब्ध कर्म भोगणे आहे ना, ते अनिवार्य असतं. म्हणून गुरु ते सोसण्यासाठी बळसुद्धा देतात. कठीण काळात त्या शिष्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि आत्मिक समाधान आहे ना, ते कधीही कमी होऊ देत नाही. म्हणून भिंतीवर मारलेला चेंडू आहे ना, तो एक वेळा बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच आहे. फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु असणं किती महत्त्वाचं आहे ना, तेवढंच आपण कर्म कशी करतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा, एखाद्यानं गुरु करून सुद्धा त्याच्या हातून चांगली कर्म घडत नसतील, मग त्याच्या गुरुचा काही फायदा आहे का? गुरु करून काही फायदा आहे का?
माणसाच्या जीवनामध्ये गुरु कसा असावा ना, समर्थांनी सांगितलेलं आहे. ज्या गुरुनं स्वतःचा विचार न करता शिष्याला एवढ्या उंचावर घेऊन जावं ना, त्याला म्हणतात गुरु. पण शिष्यानं सुद्धा जेव्हा गुरु आपल्याला उंचावर घेऊन जातात ना, तेव्हा आपले जमिनीवरचे पाय कधी सुटू नये. जेव्हा हे जमिनीचं नातं आणि शिष्याचं नातं तुटून जातं ना, तर शिष्य आभाळामध्ये उडून जातो. आणि हे आभाळामध्ये उडणारे शिष्य आहेत ना, भरपूर या भक्तिमार्गामध्ये सुद्धा आहेत. त्यांच्याकडं एक वेळ अशी होती ना, त्यांच्याकडं काहीच नव्हतं. त्यांची परिस्थिती एवढी वाईट होती, पण आता थोड्याशा दिवसामध्ये त्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आलेली आहे, भरपूर सुखसमाधान आलेलं आहे. पण तुमच्याकडे जे आलेलं आहे ना, ती भगवंताची कृपा आहे, सद्गुरू आईची कृपा आहे. म्हणूनच जास्त तुमच्या संपत्तीमुळं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका. कारण हा काळ आहे ना, तो काळाचा भोग प्रत्येकाला परतावा लागतो. म्हणून मीपणा अहंकार सोडा, माणसामध्ये माणूस बघा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये भगवंत रूपी या नावेमध्ये तुम्ही स्वतः बसून दुसऱ्याला नेत नाही ना, तोपर्यंत तुमचे चांगले कर्म होत नाही. म्हणून चांगल्या वाईट कर्मापासून आपली सुटका कधीही नसते. म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म आहे ना, ते जागरूकपणे परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. स्वार्थ विरहित आत्म्यास पेटलेले ते सत्याच्या आधारावर असलेले घडावे. म्हणून मनाविरुद्ध आहे ना, केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीच करू नये. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या वागणुकीवर आपली किंमत ठरत असते. समाजामध्ये काही लोकांचा आदर केला जातो, त्यांची मते गांभीर्याने घेतली जातात, तर काही लोकांकडे दुर्लक्षसुद्धा केलं जातं. त्यामध्ये तुम्हीसुद्धा असू शकता. पण आपल्याला जर वाटत असेल ना, की आपली कोणीतरी किंमत करायला हवी, आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवे, तर हे समर्थ विचार आहेत ना, तुम्हाला श्रेष्ठ बनवून सोडतील. म्हणजे यशस्वी आणि आदरणीय लोक असतात ना, ते वेगळे काय करतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. योग्य सवयी आत्मसात केल्या ना, तर तुमचा समाजातील सन्मान वाढतो. तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करू शकता. आज आपण या काही गोष्टी आहेत ना, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यानं नेहमी आपल्या वैखरीवर ताबा ठेवायला हवा, कमी बोलायला हवं. जास्त बोलणाऱ्या लोकांना हलक्यात घेतलं जातं, तर जी मोजकच आणि योग्य बोलणारे शब्द असतात ना, ते मौल्यवान असतात. उगाचं प्रत्येक गोष्टीत आपलं मत देण्याची सवय टाळा. थोडक्यात स्पष्ट बोललं ना, तर तुमची प्रतिष्ठा वाढते. काही वेळा शांत राहणं आहे ना, ते अधिक प्रभावी ठरतं. लोक कमी बोलणाऱ्याला गांभीर्याने घेतात आणि तुमच्या बोलण्यानं इतरांना प्रेरणा मिळेल अशी भाषा ठेवली पाहिजे. म्हणजे संवाद साधताना आहे ना, विचारपूर्वक शब्द वापरा. जेव्हा आपण दुसऱ्याची संवाद साधतो ना, तेव्हा समर्थांची आठवण तुम्हाला व्हायला हवी. भगवंताची आठवण जर तुमच्या जीवनामध्ये झाली ना, तर तुमचा संवाद नम्रतावाणी होईल. ही नम्रता आहे ना, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये असेल ना, तेव्हा तुम्हाला कुठेच भय नाही. म्हणून उगाचची गप्पांची सवय कमी करा. नेहमी दुसऱ्याचं ऐकून घ्या आणि मगच पुढे बोला. म्हणजे तुमचं ज्ञान दाखवण्याच्या नादामध्ये तुम्ही अति बोलणं टाळा. लोक तुमच्या बोलण्याची वाट पाहतील. हे तुमचे व्यक्तिमत्वाचं यश आहे ना. म्हणून अकारण बडबड करून आपली किंमत कमी करू नका. लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण होईल अशा प्रकारे बोलण्याची कला आत्मसात करा. म्हणजे तुमच्या शब्दांची किंमत आहे ना, ही त्यांचा वापर किती योग्य रीतीने केला जातो ना, यावर ठरत असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, कधी कधी मनुष्यानं
सर्व गोष्टींना बघा एखाद्यानं सांगितलं की लगेच हो म्हणायचं, म्हणजे मान सतत हलवत ठेवायची, हे योग्य आहे का? कधी कधी आयुष्यामध्ये एखाद्याला नाही म्हणायला सुद्धा शिका. म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं टाळा. अनावश्यक जबाबदाऱ्या घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका. म्हणजे स्पष्ट आणि आत्मविश्वासानं नाही, म्हणजे नाही म्हणण्याची सवय लावा. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःवर ताण आणू नका. तुमच्याकडे वेळ नसेल ना, मन नसलं स्पष्ट नकार द्या. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर स्वतःच्या मर्यादा समजून घेणं आहे. हे ज्याला कळालं ना, तो सुंदर जीवन जगतो. म्हणून लोकांच्या अपेक्षापेक्षा स्वतःच्या ध्येयाकडं दुर्लक्ष करू नका. स्पष्ट नकार दिल्यानं लोक तुमचा अधिक सन्मान करतात. यामुळे तुमच्या वेळेचं आणि ऊर्जेचं योग्य नियोजनसुद्धा होईल. म्हणून लोक तुमच्या निर्णयाचा आदर करतील. नकार देण्यानं तुम्ही अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते ठरता. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये होतं काय की आपण ज्या माणसाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतो ना, बघा कधी कधी आपण हो हो प्रत्येक गोष्टीला म्हणत गेलो ना, तर आपली किंमत शून्य होऊन जाते. म्हणून आपली स्वतःची किंमत जर वाढवायची असेल ना, तर काही गोष्टींमध्ये नकार द्यायला सुरुवात करा. बघा, तुमची किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. पती पत्नीमध्ये कधी कधी हेच होतं. कधी कधी एखादा पती असेल, प्रत्येक पत्नीच्या गोष्टीमध्ये हो हो म्हणत असतो, पण त्याची किंमत असते ना, पत्नी पुढे झिरो होऊन जाते. मग एक दिवशी होतं काय, पत्नी किंवा पती आपल्याला किंमत नसल्यामुळं बघा आपलं मतसुद्धा विचारात घेत नाही. आणि मग आपली अवस्था कोणासारखी होते बरं? त्या गाढवासारखीच होते ना. म्हणतात ना, गाढवा पुढे गातली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता. म्हणजे या गाढवापुढं कितीतरी गीता गातली ना, तरी त्याचा फरक त्याला पटणार आहे का? नाही ना. म्हणून आपण गाढवासारखे होऊ नये. म्हणून हे समतोल साधायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. स्वतःच्या गरजा आणि जबाबदाऱ्या आहेत ना, प्रत्येकाने लक्षात ठेवायला हव्या. म्हणजे कधी कधी आपण एखाद्याला लगेच रिप्लाय देतो, पण तो लगेच रिप्लाय देऊ नका. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. घाई गडबडीत दिलेल्या उत्तरामुळं आपलं नुकसानच होऊ शकतं ना. म्हणून प्रसंगानुसार संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. आधी परिस्थिती समजून घ्या, मग उत्तर द्या. कोणत्याही चर्चेमध्ये संतुलित ही प्रतिक्रिया महत्त्वाची असते. म्हणूनच त्वरित रिप्लाय केल्यानं भावनेच्या भरामध्ये चुकीची गोष्ट बोलली जाऊ शकते. म्हणून प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावा असं नाही, काही वेळा शांत राहणं सुद्धा चांगलं असतं. म्हणूनच शब्दांचा योग्य विचार करून संवाद साधायला हवा. ही चुकलेली प्रतिक्रिया आहे ना, तुमच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम करू शकते. म्हणूनच सोशल मीडियावरील त्वरित प्रतिसाद देण्याआधी थोडा विचार करायला हवा. कुठल्याही संवेदनशील विषयावर आधी अभ्यास करा, मगच उत्तर द्या. शांतपणे निर्णय जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मविश्वास वाढतो. म्हणून विचारपूर्वक उत्तर दिल्यास तुमचं महत्त्वसुद्धा वाढतं. एकदा बोललेलं परत घेता येत नाही, त्यामुळं आधी विचार करा. तुमच्या उत्तरानं दुसऱ्याचा फायदा किंवा तोटा होईल का, याचाही विचार करा. म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका. निर्णय घेण्या अगोदर आहे ना, सर्व बाजूंनी विचार करायला हवा. चुकीच्या निर्णयामुळं भविष्यात नुकसानसुद्धा होऊ शकतं. म्हणजे वेळ जर घेतला ना, तर योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अर्धवट माहितीवर आधारित निर्णय टाळा. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या, पण शेवटी निर्णय स्वतःच घ्या. एखादा निर्णय फायदेशीर आहे का, दीर्घकालीन परिणाम काय असतील याचासुद्धा विचार करायला हवा. चुकीचा निर्णय सुधारायला जास्त वेळ लागू शकतो, पण मोठ्या निर्णयापूर्वी विविध पर्याय तपासा.
भावना आणि वास्तव आहे ना, यांचा समतोल साधायला हवा. चुकीच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली येऊ नका. काही गोष्टींमध्ये संयम बाळगणं हेच योग्य असतं. म्हणून आत्मविश्वासानं निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहा. चुकीचा निर्णय घेतला ना, त्यातून शिकण्याची मानसिकता ठेवा. विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतं. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये आपल्या असे प्रसंग येतात ना, कधी कधी आपण बघा परिस्थितीचा जर विचार केला ना, कधी कधी आपण भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे सुद्धा निर्णय घेत असतो. पण कधी कधी चांगले निर्णयसुद्धा घेतो. म्हणूनच चांगलं काय वाईट काय हे जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर सद्गुरू श्रवण करायला हवं. हे श्रवण आहे ना, ही उपासना आहे, तुमच्या जीवनामध्ये सातत्य निर्माण करेल. तुमची रोजची कामं आहेत ना, ती रोज तुम्ही करायला हवी. दुसऱ्या दिवसावर ढकलू नये. म्हणजे कामावर फोकस करा. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींवर दुर्लक्ष करा. म्हणजे सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा. दररोज ठराविक वेळ कामासाठी निश्चित ठेवायला हवा. कामात सातत्य ठेवा. कंटाळा येऊ देऊ नका. म्हणजे उद्दिष्ट ठरवून त्यावर काम करा. मेहनत आणि शिस्त आहे ना, ही यशाची गुरुकिल्ली आहे. इतर लोक काय म्हणतील ना, याचा विचार न करता कामावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे अर्धवट प्रयत्न केल्यानं अपयश हातीच येईल ना. वेळेचं व्यवस्थापन करा. प्राधान्यक्रम ठरवा आणि महत्त्वाच्या गोष्टी आधी करा. म्हणजे कामात मनापासून रस घ्या, तेव्हा त्यात गुणवत्ता येईल. एकाच वेळी अनेक कामं करण्यापेक्षा एकच काम व्यवस्थित पूर्ण करा. म्हणजे आत्मविश्वासासाठी आहे ना, नेहमी नव्या गोष्टी शिकत राहा. कठोर परिश्रमाशिवाय मोठं यश कधी मिळत नाही. म्हणून वाद घालू नका. अनावश्यक वादविवाद टाळा. शांत राहून योग्य वेळी उत्तर द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये मत देणं गरजेचं नाही. वादात असतात ना, अनेकदा दोन्ही बाजूंचं नुकसानच होऊन जातं ना. लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. संयमाने जर आपण वागलो ना, तर तुमचं व्यक्तिमत्व उंचावेल. वादविवादामुळं नातेसंबंध बिघडतात ना. म्हणूनच चूक असेल तर स्वीकारण्याची तयारी ठेवा. गैरसमज दूर करण्यासाठी खुल्या मनाने चर्चा करा. उगाचच रागानं बोलल्यानं संबंध बिघडून जातात. आणि योग्य शब्द आहेत ना, ती योग्य वेळ निवडा. म्हणजे शांत राहून परिस्थिती हाताळण्यास तुमच्याविषयी आदर वाढत जाईल. वाद आहे ना, हा यशस्वी लोकांचा स्वभाव नसतो. इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शांतपणे समस्या सोडवली ना, तर चांगले परिणामसुद्धा मिळतात. समर्थांनी मनुष्याच्या या मनाचा एवढा अभ्यास केलेला आहे ना, कधी कधी मनुष्य आहे ना, जास्त ज्ञान पाजाळू लागतो. आता ज्ञान पाजाळू लागतो म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक ठिकाणी सल्ले देणं टाळा. जिथे आपली किंमत नसेल ना, तिथे आपली वैखरी शांत ठेवायला हवी. म्हणजे लोकांना नेहमी शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. प्रत्येक व्यक्तीला तुमचं ज्ञान ऐकायचं असतंच असं नाही. समोरच्या व्यक्तीला गरज असेल ना, तरच सल्ला द्या. विनाकारण आपली बुद्धिमत्ता दाखवू नका. योग्य वेळी योग्य माहिती द्या. त्यामुळं तुमची किंमतसुद्धा वाढेल. अनावश्यक माहिती देणं तुम्हाला दुर्लक्षित करू शकतं. म्हणूनच शांत राहून लोकांच्या विचारांना महत्त्व द्या. काही वेळा ऐकणं हे बोलण्यापेक्षा महत्त्वाचं असतं. म्हणून खूप जास्त बोलण्यानं तुमचं महत्त्व कमी होतं. अज्ञान दाखवणं आणि अतिशहाणपणा दाखवणं आहे ना, हे दोन्ही मनुष्याने टाळायला हवी. काही गोष्टी आहेत ना, मनात ठेवायची सवय लावा. जास्त बोलण्यापेक्षा शांत राहण्याने अधिक प्रभाव पडत असतो. पुढे सर्वांना सुंदर वाटणारा प्रश्न, मनुष्यानं श्रीमंती बना. आता श्रीमंत बना ना, हा मुद्दा आहे तो सर्वांना आवडलेला असेल. कारण पैसे कमवणं हे कमीपणाचं नाही,
तर आवश्यक आहे. म्हणूनच श्रीमंत होण्यासाठी योग्य नियोजन करायला हवा. पैशांचा अपमान करू नका. बचत करायला हवी. योग्य गुंतवणुकीचे मार्ग शोधायला हवा. श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही, तर समृद्ध विचारसरणीसुद्धा आहे. म्हणून वेळ वाया न घालवता उत्पन्नाचे स्रोत वाढवा. आर्थिक शिक्षण घ्या. योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. प्रत्येक श्रीमंत माणूस आहे ना, हे वेळेचं महत्त्व समजतो. म्हणजे गरजेच्या गोष्टीवर पैसे खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. पैसे कमवण्याची लाज बाळगू नका. श्रीमंत लोक कामावर भर देतात, बहाण्यांवर कधीच भर देत नाही. म्हणून आर्थिक स्वावलंबन तुम्हाला समाजामध्ये अधिक आदर मिळवून देत असतो. म्हणून मोठ्या स्वप्नांसाठी मेहनत घ्या. पैसा तुमच्या सोबत येऊन जाईल. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, आपली परिस्थिती कशी जरी असली ना, तरीही सुद्धा मनुष्यानं स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घातलेले पाहिजेत. म्हणजे पहिल्या भेटीतच कोणावरही तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो. म्हणजे स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे घालणे फक्त सौंदर्यासाठी नसतात, आत्मविश्वासासाठी सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या राहणीमानावरून लोक तुमच्या शिस्तीचा अंदाज घेतात. म्हणजे महागडे कपडे नाहीत, तर स्वच्छ आणि नीटनेटके कपडे आहेत ना, हे खूप महत्त्वाचे असतात. कपड्यांचा रंग, स्टाईल, फिटिंग योग्य असावी. स्वच्छ जर राहिलं ना, तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीसुद्धा ताजेतवाने राहतात. म्हणजे फॅशनेबल विचित्र कपडे घालणं टाळा. कोणत्याही ठिकाणी जाताना त्या ठिकाणाला अनुरूप असे कपडे घाला. म्हणजे बाह्यरूप जितकं स्वच्छ तितकंच आहे ना, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी दिसतं. म्हणूनच स्वच्छ आणि व्यवस्थित राहण्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. कपड्यांच्या निवडीनं तुमच्या विचारसरणीचा अंदाज येतो. त्यामुळं स्वतःबद्दल सकारात्मकता आहे ना, ते छाप सोडवण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य द्या. आणि ऐकायला शिका, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. चांगला श्रोता असतो ना, हे एक मोठं कौशल्य आहे. म्हणजे बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिला ना, तर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. लोक तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील. जर तुम्ही त्यांना ऐकण्याची संधी दिली, तर ऐकल्यानं दुसऱ्याच्या विचारसरणीची समज येते. आणि समोरच्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या, त्यानं त्याला महत्त्व वाटून जाईल. ऐकताना मध्येच तोडू नका, त्यामुळं समोरच्याला राग येऊ शकतो. चांगलं जर ऐकलं ना, तर तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता. लोक नेहमी बोलणाऱ्यांना नाही, तर ऐकणाऱ्यांना अधिक महत्त्व देतात. म्हणून व्यावसायिक जगतात ना, ते देखील ऐकण्याची कला महत्त्वाची असते. म्हणून ऐकण्याची कला आत्मसात जर केली ना, तुम्ही चांगले नेते बनू शकता. लोक तुमच्याकडे बोलण्यापेक्षा वर्तन आणि समजून घेण्यावर अधिक लक्ष देतात. म्हणून ऐकण्यानं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मकता निर्माण होते. म्हणूनच शांततेने ऐकलं ना, तर तुम्ही अधिक समंजस बनता, आत्मविश्वासू बनता. आता पुढची गोष्ट सांगितलेली आहे की कोणाचीही बदनामी करू नका. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं ही सर्वात वाईट सवय आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल नकारात्मक चर्चा करू नका. तुमचं लक्ष आहे ना, स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित ठेवा. कोणाचीही चुकीची माहिती पसरवू नका. कोणालाही अजिबात दोष देऊ नका. तुमच्या चरित्र्यावर परिणाम करतं. ही नकारात्मक गोष्टी आहेत ना, ऐकून त्याचा भाग बनवू नका. तुमच्या शब्दांमुळं कोणाला त्रास होणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी. जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल, तर ती समोरासमोर स्पष्ट बोला. बदनामी करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं आहे. म्हणूनच चांगल्यासोबत राहिल्यास ना, वाईट बोलण्याची सवय सुटते. म्हणून दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःच्या सुधारण्यावर भर द्या. कोणत्याही अफवांमध्ये सामील होऊ नका. चांगले विचार आणि सकारात्मकता आहे ना, तो पसरवण्याचा प्रयत्न करा.
तुमचं बोलणं लोकांच्या मनावर कायमचं परिणाम करतं. म्हणून प्रत्येक शब्द आहे ना, तो जबाबदारीने वापरा. जास्त विचार करणं सोडा, जास्त विचार करू नका. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करणं हे मानसिक थकव्याचं लक्षण आहे. म्हणजे अतिविचार केलास ना तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे चिंता आणि भीती वाढते, मनावर ताण येतो. काही गोष्टी स्वतःच्या वेगाने घडतात, त्यांना जबरदस्ती बदलता येत नाही. सतत जर विचार करत राहिलास ना तर मेंदू थकतो, तणाव वाढत जातो. जे घडणार आहे ना त्याचा अतिविचार न करता त्या परिस्थितीला सामोरे जा. काही वेळा गोष्टी सोडून देणं हा उत्तम पर्याय असतो. म्हणून भविष्याचा अंदाज, भविष्याचा जास्त विचार केल्यानं वर्तमानातील आनंद हरवून टाकतो. म्हणून समस्या जरी आल्या ना तरी त्यांचे उपाय शोधा, पण अतिविचार करून स्वतःला त्रास देऊ नका. कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी कधीच नसते. म्हणून शांत राहा. जास्त विचार करणाऱ्या व्यक्तींना लोक टाळतात सुद्धा. म्हणून मन मोकळं ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आत्मविश्वास ठेवा. परिस्थिती योग्य वेळी सुधारेल. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये समर्थ विचार असतील ना तेव्हा आपलं मनसुद्धा स्थिर असेल. म्हणून मनुष्याने जर सकारात्मक जीवन जगायचं असेल ना, स्वतःची किंमत वाढवायची असेल तर समर्थ विचार जीवनामध्ये आणा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये एक अशी शक्ती निर्माण होईल ना, तुमच्या जीवनामध्ये किती जरी प्रसंग निर्माण झाले तरीसुद्धा त्यांना सामोरे जायची ताकद आहे ना, शक्ती आहे, हे समर्थ विचार देतील. म्हणून जीवनामध्ये समर्थ विचार निर्माण करा. भक्ती मार्गामध्ये राहा. दोडवेलची उपासना करा, श्रवण करा. भलं तुमचंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.